व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यातील खडाजंगीनंतर आता युरोपातील राष्ट्रांनी झेलेन्स्कींना पाठिंबा जाहीर केलाय। या वादानंतर इंग्लंडमध्ये पोहोचलेल्या झेलेन्स्की यांचं इंग्लंडच्या पंतप्रधानांनी आलिंगन देऊन स्वागत केलंय। तसंच युक्रेनला 24,000 कोटींचं कर्जही देण्याचं मंजूर करण्यात आलंय। Your country is in big trouble. Wait a minute. No, you've done a lot of talking. Your country is in big trouble. I know. अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या अमेरिका आणि युक्रेन या देशांच्या राष्ट्राध्यक्षांतील खडाजंगीची सध्या जगभरात चर्चा होते। Excuse me, that was with Obama who gave you sheets and I gave you javelins. Yes. I gave you the javelins to take out all those tanks. Obama gave you sheets. In fact, the statement is Obama gave sheets and Trump gave javelins. You got to be more thankful because let me tell you, you don't have the cards. With us, you have the cards. But without us, you don't have any cards. गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया विरुद्ध युक्रेन या युद्धावरून जगभरात अनिश्चितता आहे। त्यातच ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील वादामुळे जगभरात चिंता व्यक्त होते। सुरुवातीला खेळीमेळीच्या वातावरणात सुरू झालेली या दोन नेत्यांमधील बैठक 40 मिनिटांच्या शाब्दिक युद्धानंतर अर्ध्यावर आटोपती घेण्यात आली। अमेरिकेने केलेल्या आर्थिक आणि शस्त्रास्त्रे यांच्या मदतीच्या बदल्यात युक्रेनमधील दुर्मिळ खनिज संपत्तीचे काही हक्क अमेरिकेला द्यावेत हा ट्रम्प यांचा आग्रह होता। मात्र संभाव्य करार न होताच ही चर्चा आटोपती घेण्यात आली। हजारो लोकांचे प्राण घेणाऱ्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या पुढे शरणागती पत्करणार नाही अशी भूमिका झेलेन्स्की यांनी घेतल्यावर वातावरण तापलं। रशिया विरुद्धच्या युद्धात अमेरिकेच्या मदतीबद्दल पुरेशी कृतज्ञता न दाखवल्याबद्दल ट्रम्प आणि उपाध्यक्ष वान्स यांनी झेलेन्स्की यांना दोष दिला। अमेरिकेने ठरवलेल्या अटींवर शांतता करार करण्यासाठी झेलेन्स्कीवर दबाव आणला। या वातावरणात आवाज चढले। एकूणच वातावरण तापले असताना ट्रम्प यांनी झेलेन्स्की सहमत झाले नाही तर युक्रेनचा पाठिंबा पूर्णपणे काढून घेण्याची धमकी दिली। तिसऱ्या महायुद्धाचा धोका पत्करू नका असंही यावेळी ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना सांगितल्याची माहिती आहे। Don't tell us what we're going to feel. We're trying to solve a problem. Don't tell us what we're going to feel. I'm not telling you. Because you're in no position to dictate that. Remember this. You're in no position to dictate what we're going to feel. You're gambling with the lives of millions of people. You're gambling with World War III. या वादानंतर बायडेन यांच्या काळात मंजूर झालेली शस्त्रास्त्रे युक्रेनला मिळण्याची शक्यता आता कमी झाली आहे। डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यामध्ये व्हाईट हाऊसमध्ये जो राजकीय शाब्दिक युद्धाचा भडका उडाला त्याचे जागतिक राजकारण अर्थकारणावर अतिशय गंभीर परिणाम होणार आहे। या युद्धाची स्थिती त्यामुळे अधिक गुंतागुंतीची झालेली आहे। डिप्लोमसी हा याचा मार्ग असला तरी त्यासाठी झेलेन्स्की यांना कसं राजी केलं जाणार, युरोप पूर्णपणे झेलेन्स्की यांच्या पाठीमागे उभा असला तरी युक्रेनसाठी ते कितपत उपयुक्त ठरेल, तसेच अमेरिकेच्या मदतीशिवाय ही लढाई लढणं अवघड आहे ही पण वस्तुस्थिती आहे। त्यामुळे नेमकं काय होणार याविषयी आता काही सांगता येत नाही। भारताला तूर्त वेट आणि वॉचचीच भूमिका निभावावी लागली असं मला वाटतं। या खडाजंगीचे तीव्र पडसाद जगभर उमटले असून युरोपमधील अनेक देशांनी झेलेन्स्की यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे। ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीस, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, युरोपीय महासंघाचे अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेयन आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन तसेच इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टारमर इत्यादींचा त्यात समावेश आहे। या वादानंतर इंग्लंडमध्ये पोहोचलेल्या झेलेन्स्की यांचं इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी गळाभेट घेत स्वागत केलं। तसंच युक्रेनला 24,000 कोटींचं कर्ज देण्याचीही घोषणा केली। या कर्जातून युक्रेन आवश्यक शस्त्रे खरेदी करणार आहे। ट्रम्प आणि झेलेन्स्की वादानंतर युक्रेनच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे तर रशियाला या वादाचा फायदा होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। युरोपीय देशांनी झेलेन्स्कींना दिलेल्या पाठिंब्यामुळे आता रशिया युक्रेन युद्धाचे भवितव्य अनिश्चित वळणावर आल्याचं मानण्यात येतंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।